माघी यात्रेमध्ये जास्तीत जास्त भाविकांना बुंदीचा लाडू चा प्रसाद मिळावा याकरता मंदिर प्रशासनानं 6 लाख लाडू बनवण्याचं काम सुरू केलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अन्न व औषध विभागाच्या नियमानुसार खरं तर हे लाडू बनवण्याचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं गेल्या 4 दिवसापासून जवळपास 70 ते 80 महिला खरं तर लाडू बनवण्याचं काम करत आहेत। आपण जर आता बघितलं तर एका पाकिटामध्ये 2 लाडू देतात आणि पाकिटाची किंमत खरं तर 20 रुपये मंदिर प्रशासनाने ठेवलेली आहे आणि अगदी राज्याच्या विविध भागातून हे भाविक येत असतात। त्यामुळे प्रत्येक भाविक हा घरी प्रसाद म्हणून नेण्याकरता हा बुंदीचा लाडू वापरला जातो। प्रत्येक भाविक हा आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना किंवा शेजारपर्यंत हे लाडू वाटले जातात। त्यामुळे मंदिर प्रशासन यावर्षी 6 लाख लाडू बनवण्याचं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आज माघी एकादशीचा 16 आहे आणि आजच्या दिवशी आज सकाळपर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 4.5 लाख लाडू तयार झाले असल्याचं मंदिर प्रशासन आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। आणि हे जे काही लाडू या कारखान्यात तयार केले जातात आणि ह्या विक्री करण्याकरता मंदिर परिसरामध्ये खरं तर 4 ते 5 ठिकाणी विक्री केंद्र देखील मंदिर प्रशासन तयार करण्यात आलेले आहेत। यावर्षी माघी यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मंदिर प्रशासनानं 6 लाख लाडू बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि आज जर आपण बघितलं तर हे लाडू तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच ह्या लाडूची किंमत पाकिटाला 20 रुपये अशी मंदिर समितीने नाममात्र ठेवलेली आहे आणि तिरुपतीच्या धर्तीवरती हे लाडू बनवण्याचं काम आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।